चला तर मंडळी, आता बघा वाजलेले आहेत संध्याकाळचे 6. आज आलेले आहेत माझ्या मुलाचे मित्र. पहिल्यांदाच आलेले आहेत आणि अचानक आलेले आहेत. तर आजच मी घरात बनवलेले होते प्रोटीन लड्डू, खजूर आणि सीड्सचे लड्डू बनवलेले होते. पहिल्यांदा तर मुलांना मी लाडू आणि पाणी दिलं. त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या. खूप जोराचा पाऊस होता, म्हटलं काहीतरी बनवूया. घरात होते मक्के आपल्याला असे सोलून घ्यायचे आहेत आणि मक्का मी तोडून घेतलेला आहे. मक्का आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आज मी तुम्हाला कॉर्नची भजी म्हणजे मक्याचे पकोडे बनवून दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने ते आपण कट केले मक्के घालायचे, कांदा घालायचा, हिरवी मिरची घालायची, बेसन, तांदळाचं पीठ, हळद, आगरी मसाला, मी तर बडीसोप आणि धणे क्रश करून घातले होते, ओवा घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे. छान असे सगळं आपल्याला कोरडंच पहिल्यांदा मिक्स करायचं आहे. नंतर थोडं पाणी घालायचं. पुन्हा छान आपल्याला याचा भजीसारखा असा बॅटर तयार करून घ्यायचा आहे. इथं आपला तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये आपल्याला हे पकोडे सोडायचे आहेत. मीडियम फ्लेमवर हे पकोडे आपल्याला मस्त असे खरपूस तळून घ्यायचे आहेत. हे बघा, आपले मस्त असे कॉर्नचे पकोडे म्हणजेच मक्याची भजी तयार झालेली आहे. तर ही मी पहिल्यांदा तर प्लेटमध्ये काढून घेते. याच्यासोबत खायला मी बनवलेली होती मस्त हिरवी चटणी. मुलांना टोमॅटो केचप आवडतं म्हणून केचपही दिले. हे बघा, अशी मस्त अशी आपली भजी तयार झालेली आहे. त्यासोबत गरमागरम कॉफीही तयार केली. आता मुलांना हे सगळं मी नेऊन दिलं. पुन्हा त्यांच्यासमोर गप्पा मारत बसली. त्यांच्यासोबत खूप छान गप्पा मारल्या. तर आजचा व्हिडिओ वेगळा बनवलेला आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.